दिनांक 28 जानेवारी 2025 रोज मंगळवारला जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय तुपकर मुरमाडी येथे महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण लाखनी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण हक हमारा भी तो है या उपक्रमांतर्गत 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांकरिता कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या वासंती बोरकर, महिला पोलीस प्रतिनिधी पोलीस स्टेशन लाखनी यांनी पोस्को कायद्याविषयी विस्तृत मार्गदर्शन करून मुलींची फसवणूक किंवा मुलींवर अन्याय अत्याचार होत असल्यास पोलिसांची बिनधास्त मदत घ्यावी, 112 टोल फ्री क्रमांकावर फोन करून याबाबत पोलिसांना माहिती द्यावी, तसेच मुलांकडून मोबाईलद्वारे होत असलेल्या ऑनलाईन चॅटिंग आणि पोर्न फसवणूकबाबत सतर्क सावध राहावे असे आवाहन केले। तर तालुका संरक्षण अधिकारी गजभिये सर यांनी विद्यार्थिनींना बाल संगोपन योजनेविषयी विस्तृत मार्गदर्शन केले। तर या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अश्विनी भिवगडे, विधी स्वयंसेवक दिवाणी न्यायालय लाखनी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या भारत सरकारच्या नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015ला सुरू केलेल्या उपक्रम सुकन्या समृद्धी योजना या योजनेबाबत मार्गदर्शन केले। सोबतच बेटा बेटी एक समान हे ब्रीदवाक्य रुजवीत देशभरातील महिला आणि मुलींचा विकास साधणे, त्यांचे जीवनमान उंचावणे, त्यांचे भविष्य उज्ज्वल करणे, महिला सक्षमीकरण आणि महिला आत्मनिर्भर होण्यासाठी जनजागृती करून आर्थिक सहाय्य पुरविणे हे सरकारचे उद्देश असून देशातील स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी सरकारने लैंगिक चाचणी करण्यावर बंदी घातली। त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या होण्याच्या घटनेत मोठी घट झाली। समाजातील काही अंधश्रद्धा पाळणारे लोक नागरिक स्त्री भ्रूण हत्येच्या आहारी जाऊ नये त्याकरिता लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हाच बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे असे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन JR खोब्रागडे मॅडम यांनी केले, तर आभार DE सिवरकर मॅडम यांनी मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता लिपिक सावरकर मॅडम, सिपाही प्रवीणा खोब्रागडे, शालेय शिक्षकांनी सहकार्य केले। या कार्यक्रमामध्ये एकूण 110 विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी पार पाडला।